नमस्कार मैत्रिणींनो, चला तर मग मी आज तुमच्यासाठी घेऊन आलेलो एक नवीन रेसिपी घेवड्याच्या शेंगाची सुकी भाजी कशी करायची मी ती तुम्हाला सांगणार आहे. चला तर मग मी आता घेवड्याच्या शेंगा आता शिजवून घेतलेल्या आहेत मस्तपैकी. त्याच्यानंतर मी शेंगदाणे, लाल तिखट, जिरं मोहरी, धना पावडर आणि चवीपुरते मीठ अशी तयारी करून घेतलेली आहे. आता आपण कढई गरम करून घेणार आहे. त्याच्यामध्ये आता आपण तेल पण घालणार आहे. तेल आता आपलं कडल्यानंतर आपण त्याच्यामध्ये जिरं मोहरी घालणार आहे. जिरं मोहरी आता मी घातलेली आहे. आता ती जिरं मोहरी कडक पण आहे, तुम्ही बघत आचेला. आता त्याच्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये आपण जे मसाले तयार केलेले आहेत ना, लाल तिखट, धना पावडर, मीठ, हळद हे सर्व त्याच्यामध्ये घालून घ्यायचे आहे. त्याच्यानंतर आपण जे घेवड्याच्या शेंगा शिजवून घेतलेल्या आहेत त्या शेंगा आता आपण ह्याच्यामध्ये घालणार आहोत. ते बघू शकता तुम्ही. मी आता ह्या शेंगा घातलेल्या आहेत त्याच्यामध्ये आणि आता मी ह्याच्यात थोडंसं पाणी घालून हलवणार आहे. त्याच्यानंतर मी त्याच्यामध्ये थोडंसं कूट पण घातलेलं आहे. शेंगदाण्याचा कूट आपण बारीक करून घालणार आहे याच्यामध्ये, त्यामुळे टेस्ट खूप छान येते. आणि आता मी गॅस बारीक केलेला आहे आणि ह्याला आपण 1 मिनिट शिजवून घेऊया. कारण आपण शेंगा पहिल्याच शिजवून घेतलेल्या असल्यामुळे आता जास्त उशीर शिजवण्याची काहीच गरज नाही आपल्याला. शेंगा किती मस्त दिसत आहेत आणि शिजत पण आहेत. आता 1 मिनिट किंवा 2 मिनटं आपण त्याला शिजवून घेऊया मस्तपैकी. मग आपण ते नंतरनं खाऊ शकतो. चला तर मग मैत्रिणींनो, हा जर माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईबर करायला अजिबात विसरू नका. मग तुम्हाला कशी वाटली माझी आजची भाजी कमेंट करून सांगा.